तर नमस्कार. सर्व मराठा समाजासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या कुणबी नोंदी तहसीलला न जाता घर बसल्या मोबाईलवर आता तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तुमच्या गावातील कुणाकुणाच्या नोंदी शिंदे समितीने हा पूर्ण डेटा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे. तुमचा महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा असू द्या, कुठल्याही जिल्ह्यातलं कुठलंही गाव असू द्या, तुमच्या गावामध्ये ती नोंद मराठ्याची कुणबी आहे का नाही, कुणाची आहे, तुमच्या गावातील आहे, कुळातील कुठली आहे, ती सगळी माहिती तुम्हाला घरी बसल्या मोबाईलवर मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, हा व्हिडिओ मराठा बांधव तसंच इतर कोणीही वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळ्या गावातल्या ज्या काही नोंदी आहेत, कोणाच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत ते पाहू शकता घर बसल्या मोबाईलवर. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्हाला कशा प्रकारे मराठा जे उमेदवार आहेत, जे मराठा आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे, कोणकोणते आहे, कुठल्या गावात त्याची नोंद झालेली आहे, तर ही सगळी माहिती ऑनलाईन शिंदे समितीने काय केलेलं आहे, प्रत्येक तहसीलची ऑनलाईन जी माहिती उपलब्ध झालेली आहे, जे कुणबीमध्ये आहे, ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, अशा सगळ्यांची माहिती या शिंदे समितीने दिलेली आहे. तर इथे बघा, ही आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. आता ही मंठ्या तालुक्यातली आहे, इडुळी या गावची ही लिस्ट आहे. मंठ्या तालुक्यातली इडुळी गावची लिस्ट आहे. इथं बघा, हे जे दिसते तुम्हाला माझ्या मागं, तर अशा प्रकारे नोंद आहे. परंतु ही मोडी लिपीमध्ये आहे. शिवकालीन जे काय मोडी लिपी होती, त्या मोडी लिपींची ही लँग्वेज आहे आणि याच लँग्वेजला खाली मराठीमध्ये सुद्धा नोंद करून दिलेली आहे. कशा प्रकारे, तर बघा, एक सेकंद, 49 पेची इडुळी या गावची आहे मंठा तालुक्यातील. परतूर आणि मंठा तालुक्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. फक्त या नोंदी कशा आहेत बघा, एकदा थोडंसं खाली घेतोय मी. ऑनलाईनच तुम्हाला दाखवणार आहे मी कशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या ह्या सगळ्या नोंदी मोबाईलवरती चेक करायच्या, प्रत्येक तालुक्याच्या, प्रत्येक गावाच्या, आणि कोणीही चेक करू शकतो. मराठाच म्हणून इतरांना बघायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता. कशा प्रकारे 49 पेज आहे. थोडंसं आपण खाली येऊया, ठीक आहे. एक 16, 20, हा चला इथं बघूया. आता इथं काय दिलेलं आहे, तर ह्या ज्या नोंदी दिलेल्या आहेत, या नोंदी त्यांनी त्या मोडी लिपीच्या खाली मराठीत नोंद करून ठेवलेलं आहे. तर कोणाचं काम आहे, शिंदे समिती आहे. या शिंदे समितीने बघा, आता तुम्हाला त्या ओळखू येत नव्हत्या, तर इथं काय दिले, मोजे विडोळी दिले, बुद्रुक, जालना, पूर म्हणून दिले, जिल्हा औरंगाबाद. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर आत्ताचा जिल्हा आहे, त्यावेळेस औरंगाबाद होता. आणि हा जो जालना जिल्हा आहे, 1 मे 1981 ला औरंगाबादमधून या जालना जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. आता त्या जालना जिल्ह्यातल्या मंठ्या तालुक्यातील इडोळी या गावची ही नोंद आहे. तर इथं बघा, नाव दिलेलं आहे, घरे, कोलारू, अगर, दाबे, अगर, छपरी, आणि मुख्य इसमाचं नाव इथं दिलेलं आहे. हे नाव मराठीत दिलंय. जात तुमची कुणबी दिलेली आहे कुणाची, इथं सदर दिलेला आहे, सदर जे दिलेलं आहे, इथं कुणबी दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, घरे, कोलारू, अगर, धाबे, असं छप्पर घराला जे काय दिलेलं आहे, मुख्य इसमाचं नाव इकडे दिलेलं आहे, आणि इकडं जात दिलेली आहे तुमची कुठली जात, तेली, कुणबी, चांभार, हे जे काय दिलेले आहेत सगळ्या जाती दिलेल्या आहेत. आणि खाली श्री मनोज मुकुंद वाघमारे, मोडी लिपी जे काय हे तज्ञ आहेत मोडी लिपीचे, वरच्या ज्या काय मोडी लिपीमध्ये नाव होते यांनी मराठीत दिलेत. आणि सगळे शिंदे समितीने ऑनलाईन रेकॉर्ड ठेवलेला आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता. आता कसं पाहायचं, तर बघा, तुम्हाला काय करायचं, वेबसाईटला यायचं, ठीक आहे. आपण आता वेबसाईटला एक तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो मी. काय करायचं, गुगलला जायचं, ठीक आहे. आता इथं तुमच्या मोबाईलमध्ये जे कुठलं गुगल आहे, गुगलला जायचं. सगळ्यात नंबर 1चं आपल्या मोबाईलमध्ये गुगल आहे. गुगलला गेल्यानंतर मी इथं टाकले काय, जालना कुणबी नोंदी मराठीत, ठीक आहे. एवढं जरी टाकलं तुम्ही, जालना कुणबी नोंदी, किंवा इथं मराठीत जरी टाकलं कुणबी नोंदी, असं कुणबी नोंदी, हा कुणबी नोंदी टाकायचं. आणि पुढे तुमचा जो काय जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याचं तुम्हाला पाहायचं त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं. आता इथं काय टाकलं बघा, जालना कुणबी नोंदी इन मराठी टाकलेला आहे. याला असं टाकलं की खाली बघा अशा प्रकारे तुम्हाला आलेलं दिसतंय. काय आलं इथं, कुणबी नोंदी आढळलेले अभिलेख जिल्हा, ठीक आहे. तर इथं जालना जिल्हा टाकलेला आहे, म्हणून जालन्याच्या कुणबी नोंदी जिल्हा जालना महाराष्ट्र असं याला क्लिक केलंय मी, ठीक आहे. आता याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सरफेस पूर्ण जालना जिल्ह्याचं ओपन झालंय. खाली जालना जिल्ह्यात जे कुठले तालुके आहेत बघा, जालना जिल्ह्यात तालुका दिलाय कुणबी नोंदी, अंबड तालुका दिलाय. मग अंबड तालुक्यातलं कुठलं गाव दिलंय, बदनापूर दिलेलं आहे. भोकरदन मधले गाव दिलेले आहेत. तिकडे घनसावंगी मधलं, जाफराबाद मधले आणि जालना मधले गावं दिलेली आहेत, ठीक आहे. थोडस खाली येतो, एक सेकंद, इकडे बघा, या नोंदी कुणबी नोंदी आढळलेल्या, ठीक आहे. आता इथं जर आपण एक बदनापूर, घनसावंगी, जालना, जाफराबाद, एक सेकंद, हा इथे हे बघ, थोडस बॅक येतं, असं आलोय.
हे टाकलंय आपण. तर पहिलं जी कुठली तुमची वेबसाईट येईल बघा पहिली, असं काय जालना कुणबी नोंदी टाकलं बघा, कुणबी रेकॉर्ड फाउंड रिझर्व्ह रेकॉर्ड जे आहेत याला क्लिक करायचं. ठीक आहे, क्लिक केलं की अशा प्रकारे तुमच्या समोर एक सरफेस तयार होऊन जातोय. अशी सगळी माहिती येते. खाली येते बघा, कुणबी नोंदणी आढळले महसूल अभिलेख, कुणबी नोंदी आढळलेले महसूल अभिलेख. मग जालन्यामध्ये किती तालुके आहेत, तर जालना धरून 8 तालुके. मग हे 8 तालुके इथे दिले बघा तुम्हाला. काय दिले, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, परतूर आणि मंठा. आता मी हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून जालना जिल्ह्यातले, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याचं टाकू शकतात. आता इथलं आपण येऊया, परतूर मंठा आहे बघा, मंठ्याचं आपण केलंय, मंठ्याला क्लिक केलंय, हे असं तुम्हाला देईल. ठीक आहे, असं येईल तर त्याला ओके करायचं, फक्त काहीच नाही करायचं. ओके केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे येतं बघा. मंठ्यामध्ये आपण मंठा घेतलं तर मंठा तहसील लँड रेकॉर्ड याला क्लिक करायचं. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे हे गोल फिरतं आणि मग तुम्हाला मंठ्या तालुक्यात कोणकोणत्या गावच्या नोंदी आढळल्या आहेत कुणबी म्हणून ती सगळी लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमध्ये पाहिलं असेल बघा, जालना, मंठा, अंभोरे काहीतरी दिलंय, अंभोरा दिलेला आहे, शेळके, लावणी, मेसखेडा दिलंय, इकडे काय इथं पांगरी दिलेला आहे, पिंपरखेडा दिलंय आणि खाली जालना, मंठा, विडोळी दिलेला आहे. ठीक आहे, आपण याला क्लिक करू, खालच्याला सगळ्यात काय त्याच्यामध्ये बघू. आता बघा या प्रकारचे तुम्हाला ओपन झाले सरळ सरळ. आता हे मोडी लिपी आहे, हे तुम्हाला वाचता येत नाही कारण त्यावेळेची लिपी मोडी लिपी आहे. ठीक आहे, मग याच मोडी लिपी वाचता येत नाही तर याच मोडी लिपीचं जे काय महत्वाचं दस्तावेज कुणाचं नाव आहे, ही सगळी माहिती जे काय मोडी लिपी तज्ज्ञ आहेत त्या मोडी लिपी तज्ज्ञांनी त्याचं खाली दिलेलं आणि शिंदे समितीने ते खाली एकदम मराठीत दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही तालुक्यातले कुठल्याही जिल्ह्यातलं बघू शकता. आता जालना जिल्ह्यातलं मंठ्या तालुक्यातले हे काही नोंदी आहेत. आता जालना जिल्ह्यात मंठ्या तालुक्यात जे तुम्हाला गाव वाचून दाखवले तेवढ्याच गावाच्या नोंदी आहेत, तुम्ही चेक करायचे. मग तहसीलला न जाता तुम्हाला त्या नोंदी चेक करू शकतात, या नोंदी. आणि या नोंदी थोडंसं खाली घेतो त्याला, एक सेकंड हा बघा. ठीक आहे, थोडं 49 पेजचं आहे ते, थोडंसं खाली होतं. ते तुम्हाला दुसऱ्या तालुक्यातलं सुद्धा दाखवतो एकदा. हा आता 35 पेजवर आलं, 49 पेजवर आलं, थोडंसं खाली घेऊ. ओके, ठीक आहे. थोडंसं कारण ऑनलाईन करता थोडा लोड होतो त्यामुळे. आता दिसन बघा, आता हे या प्रकारे नावं दिलेले आहे. सदर ज्यांचं नाव आहे ते मराठीत इकडे नाव दिले, बळवंत बा बालाजी, कुशाबा शहाजी यांचे नावं दिलेली आहेत इकडे खाली. थोडंसं वर आपण घेऊया परत एकदा. ठीक आहे, सदर गंगाराम दिलेला आहे इकडे, मापाजी जे काही नाव दिले हे त्या गावातले नाव आहे. तिकडे मराठीत जात दिलेले कुणबी, सदर, जो काही इसम आहे त्याचं मुख्य. मग तुमच्या कुळामध्ये घरामध्ये हा आहे का नाही ते लक्षात ठेवायचं तुम्ही. तुमची मग नोंद त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. आता थोडंसं पाठीमागे घेऊ आपण बघा, थोडंसं बॅक जाऊया आपण. ठीक आहे, बॅक आलोय. ठीक आहे, आपण मंठा तालुका पाहिला, आता दुसरा तालुका बघा. असं तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं कुठलंही टाकू शकता सेम अशा प्रकारे. आता एक परतूर तालुका बघा, खालून सुरुवात करूया. ठीक आहे, परतूर मध्ये पाहिलं बघा, परतूर मध्ये दोन, परतूर खांडवी बर्थ रेकॉर्ड म्हणून एक दिलेलं आहे आणि दुसरं परतूर तहसील लँड रेकॉर्ड डाटा म्हणून असं दिले बघा. दोन्ही थोडं झूम करतोय, मोठं लिहितोय बघा. परतूर खांडवी बर्थ रेकॉर्ड म्हणून एक दिले परतूर मध्ये आणि दुसरं परतूर तहसील लँड रेकॉर्ड डाटा. अशा प्रकारे दोन दिले. तर ह्या परतूर तहसील रेकॉर्ड लँड डाटाला आपण चेक करूया. जे खांडवी जे असेल त्यांनी वरचं करा, परतूर तालुक्यातले. ठीक आहे, मग इथं बघा परतूर रोहिणा दिलंय, इथं रोहिणा बुद्रुक दिलंय. ठीक आहे, तिथं परतूर काय आसनगाव दिलेला आहे, परतूर आष्टी दिलेला आहे, ब्राह्मणवाडी दिलेला आहे, इथं गोळेगाव दिलेला आहे. आता हे सगळं परतूर मधले जे काही तालुके जे काही गावं आहेत परतूर तालुक्यातले ते दिले. इथं पळशी दिलेला आहे, इथं पांडेपोखरी दिलेला आहे आणि इकडे काय दिले बघा, जालना, परतूर, सातारा, आष्टी असं दिलेलं आहे. ठीक आहे, हे कुठले आपण ओपन करू यातलं. ठीक आहे, आष्टीचं ओपन करूया आपण. सेम सेम अगोदर जसं आपण इडुळीचं पाहिलं सेम तसंच आहे हे. इथे बघा या प्रकारचे मोडी लिपीचं आहे आणि मग खाली या मोडी लिपीचंच भाषांतर मोडी लिपीचे तज्ज्ञ त्यांनी मराठीत केलेलं आणि सगळी माहिती तुम्हाला शिंदे समितीने दिलेली. लक्षात ठेवा, सगळं रेकॉर्डला ठेवलंय, ऑनलाईन रेकॉर्ड आहे हे पूर्ण. कुणबीचं कोणाची कुणबी नोंद मिळालेली आहे हे कोणी दिलंय, तर शिंदे समितीने हे रेकॉर्ड ठेवलेलं आहे बघा. हे पण मोडीचंच आहे. थोडंसं खाली घेतोय आता.
आता तेच इकडे मराठीमध्ये दिलेलं आहे बघ, जी वरची माहिती आहे तीच मराठीत दिलेली. पान नंबर 1, सदर पानवर एकच नोंद कुणबी पुढील प्रमाणे आहे, कागद फाटलेला आहे. आता जिथं व्यवस्थित दिसत नाही तिथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे बघा. इथं काय दिलं, सदर पानावर एकच नोंद कुणबी प्रमाणे आहे, कागद फाटलेला आहे. कागद फाटला असल्याने नोंद कुणबी दिले. पान क्रमांक 2 ते 5, सदर पानावर कुणबी जातीची नोंद नाही. पान क्रमांक 6, सदर पानावर एकच नोंद कुणबी जातीची आहे, पुढील प्रमाणे कागद फाटलेला आहे. म्हणजे जिथं व्यवस्थित दिसत नाही तिथं सगळी माहिती त्यांनी दिली, कागद फाटलेला आहे, याच्यावर कुणबी जातीची नोंद नाही, अशा प्रकारे हे दिलेलं आहे. खाली घेऊ एकदम. इथं पण सेम दिले, जिथं नोंद सापडी तिथं नोंद सापडी म्हणून दिलंय, जिथं नाही सापडी म्हणून तिथं नाही सापडी म्हणून दिलंय बघा. इथं इथं काय दिलं, इसमाचं नाव आहे, इथं त्यांनी दिलं पान क्रमांक 11 दिलंय, सदर नावावर एकच नोंद कुणबी जातीचे पुढील प्रमाणे आहे आणि कागद फाटलेला आहे दिलंय. ठीक आहे. मग छप्पर दिलं आहे त्यांचं, घरे कौलरू अगर धाबे अगर छपरीचे आहे. ठीक आहे. इथं गोपाल वपू राजू काहीतरी नाव दिलेलं आहे. आणि इकडे पान क्रमांक 12 ते 15, सदर पानावर कुणबी जातीची नोंद नाही. अशा प्रकारे जिथं नोंद आहे तिथं नावं दिलेलं आहे, जिथं नोंद नाही तिथं काहीच दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या गावाची सगळी नोंद या प्रकारे पाहू शकता. ठीक आहे. आता घनसावंगी तालुक्यात आपण केलं, घनसावंगीमध्ये गेलं तर घनसावंगीमध्ये घनसावंगी तहसील लँड रेकॉर्ड येतं. आणि इकडे जर पाहिलं असेल मच्छिंद्र चिंचोली म्हणून येते. तर तुम्ही तुमच्या तालुक्यामधले अशा प्रकारे नोंद आहे ती घर बसल्या बघू शकता आणि चेक करा. आणि जर तुमची नोंदी निघाली असेल तर कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं ती पुढची प्रोसेस आहे, ती मी तुम्हाला सांगेन की कुणबी प्रमाणपत्र आहे ते कशा प्रकारे काढायचं. थोडं बॅक मध्ये आलं बघा. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा कुठलाही जिल्हा टाका, फक्त इथे टाका सुरुवातीला कुणबी नोंदणी किंवा कुणबी नोंदी आणि पुढे टाका तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा अगोदर जिल्ह्याचं नाव आणि कुणबी नोंदी. जी कुठली पहिलीच वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करा. ठीक आहे. आता इथे जालना काढून टाकतोय मी, जालना काढून टाकतोय. इथं फक्त कुणबी नोंदी लिहितोय बघा, जालना जे ते काढून टाकतोय, कुणबी नोंदी दिले. ठीक आहे. ओके, ठीक आहे. हा, कुणबी नोंदी रेकॉर्ड आहे का. मग इथे जिल्हा आला छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला क्लिक करा. पुणे आलाय, इथं वरचं पुणे बघा, डिस्ट्रिक्ट पुणे दिसतं का, पुणे कुणबी रेकॉर्ड, लगेच क्लिक करायचं. मग पुण्यामध्ये कोणकोणते दिलेले सगळे इथं, हवेली, आंबेगाव, ठीक आहे, इंदापूर, बारामती, खेड, पुणे सिटी, पिंपरी चिंचवड, मावळ, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, दौंड आणि वेल्हा. ठीक आहे. हे पुण्यातले तालुके. तर तुम्ही सुद्धा तुमच्या कुठल्याही तालुक्यामध्ये तुमची नोंद आहे की नाही, कोणाकोणाची नोंद येते अशा प्रकारे चेक करू शकता. आणि कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचे यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की, आवडल्यास काही शंकाच नाहीये, पण सगळ्या मराठा बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांची नोंद सापडली असेल कुणबी म्हणून ते त्यांना ते ओबीसी सर्टिफिकेट मिळेल.